प्रजननासाठी वृक्षाची निवड करताना म्हणजेच भविष्यातील वृक्षविकास कार्यक्रमासाठी मातृवृक्ष बनण्याची योग्यता असलेले वृक्ष निवडताना उपलब्ध वृक्षांमधून सर्वोत्कृष्ट गुणसूत्रे निवडण्याचा उद्देश असतो। ही निवड करण्याकरता वृक्षांच्या बाह्य गुणधर्माचे निरीक्षण केले जाते। गुणसूत्रीय योग्यतेव्यतिरिक्त पर्यावरणाचा खूप परिणाम होतो। असे असल्याने प्रथम पिढीत केलेली निवड त्याच्या गुणसूत्रीय योग्यतेसाठी प्रजननाच्या नंतरच्या टप्प्यात तपासली गेली पाहिजे। म्हणूनच अधिक वृक्ष निवड ही वृक्षविकास कार्यक्रमातील पहिली पायरी होय। आता आपण जसं +Tची आपण निवड कशी करायची याचं आपण उदाहरण बघू। आता आपण याच कंपार्टमेंटमध्ये फिरून आलो तर आता आपण या भागात बघतोय की हे झाड आहे। यामध्ये जे आपल्याला +T करता जे कॅरेक्टर्स लागतात झाडामध्ये ते सर्व दिसून येतात आहे। आता हे झायलिया झायलोकार्पा सूर्या या प्रजातीचं झाड आहे। याचं बोल जो आहे हा सरळ आहे आणि याची गोलाई 70 सेंटीमीटर 65 ते 70 सेंटीमीटरच्या जवळपास आहे। तर एवढी कमी गोलाई असताना सुद्धा यांनी 22 मीटरची हाईट अटेंड केली आहे आणि +T मध्ये निवड होण्यासाठी लागणारे सर्व कॅरेक्टर्स या झाडामध्ये दिसून येत आहे। निवडीचे निकष। रोपवनात घेण्यात येणाऱ्या इमारती लाकडाच्या प्रजातींमध्ये अपेक्षित गुणविशेषांमध्ये बरेच साम्य आहे। रोपवनासाठी उत्कृष्ट प्रजातीत पुढील वैशिष्ट्ये असतात: सरळ दंडगोलाकृती एकशाखीय पीळ नसलेले खोड, जलद वाढ, कमी विस्तार, मूळ खोडाशी विशाल कोनात असलेल्या बारीक फांद्या, उच्च काष्ठघनता व लांब तंतू, कीड व रोगप्रतिकारशक्ती। ज्या गुणविशेषांची अनुहार्यता म्हणजेच हेरिटेबिलिटी मध्यम ते उच्च प्रमाणात आहे अशा गुणविशेषांवर निवडीत लक्ष केंद्रित केले जाते। अनुभवानुसार सरळ दंडगोलाकृती एकशाखीय पीळ नसलेले खोड, उच्च काष्ठघनता व लांब तंतू आणि कीड व रोगप्रतिकारशक्ती या गुणविशेषांची अनुहार्यता जास्त आहे आणि अशा गुणविशेषांवर निवडीत लक्ष केंद्रित केले जाते। अधिक वृक्षाची निवड नैसर्गिक वनात किंवा रोपवनात केली जाते। निवड कोठे करावी याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। निवड करण्याच्या वृक्ष प्रजातींची जास्तीत जास्त संख्या असलेल्या वनात निवड करावी। हव्या असलेल्या गुणविशेषांबाबत नैसर्गिक वनात किंवा रोपवनात अधिक चांगली परिस्थिती आढळेल अशा वनात निवड करावी। एकाच वयोमानाच्या वृक्षसमूहातून निवड करावी। असे केल्याने मूल्यांकन करताना वयातील फरकामुळे येणारा दोष नाहीसा करता येतो। परिपक्व वृक्षसमूहातून म्हणजे जे वृक्ष कमाल उंचीपर्यंत पोहोचले आहेत अशा वृक्षसमूहातून निवड करावी। वृक्षांची तोड झाली आहे अशी नैसर्गिक वने टाळावीत, कारण तिथे असलेले वृक्ष कमी प्रतीचे असू शकतात। वृक्षतोडीचा वृक्षांच्या विस्तार स्पर्धेवर परिणाम झाल्याची शक्यता असते। अधिक वृक्षाची निवड। अधिक वृक्षाच्या निवडीसाठी निवड टीम क्षेत्राची पाहणी करतात आणि योग्य त्या क्षेत्राची निश्चिती करतात। नंतर तिथले अपेक्षित योग्यतेचे बाह्य स्वरूप असलेल्या उमेदवार वृक्षांना ते चिन्हांकित करतात। उमेदवार वृक्ष एकमेकांच्या अगदी जवळ असू नयेत, कारण एकमेकांजवळ वाढणाऱ्या वृक्षात जवळचे नाते असू शकते। खंड क्रमांक 192 आहे। आजूबाजूच्या संपूर्ण परिक्षेत्राच्या पूर्ण फिरून पाहिले असता उमेदवार अधिक वृक्ष निवडीकरता हा वृक्ष योग्य वाटला, कारण याची उंची एकदम जास्त आहे, फांद्या विखुरलेल्या आहे, याचा क्लिअर बोल आहे, म्हणून याची निवड केलेली आहे। उमेदवार वृक्षाच्या छाती उंचीवर चिन्हांकित केले जाते। त्यावर रेंज नंबर आणि उमेदवार वृक्ष संख्या नोंदवली जाते। सर्वसाधारणपणे सर्वच गुणधर्मात उत्तम असलेले वृक्ष मिळणे अवघड असते। त्यामुळे प्रतवारी करताना आदर्श गुणधर्म संख्येपेक्षा कमी गुणविशेष असलेले वृक्षसुद्धा प्रतवारीत समाविष्ट करावे लागतात। निवडलेल्या उमेदवार वृक्षाच्या प्रतवारी पद्धतीत गुणविशेषांची अचूक मोजमापे आणि सखोल मूल्यमापन या दोघांचा समावेश होतो। यासाठी प्रत्येक उमेदवार वृक्ष आणि त्याच्या बाजूच्या 5 तुलना वृक्षांची प्रतवारी केली जाते। उमेदवार अधिक वृक्षाच्या संपूर्ण परिसराच्या 20 मीटरच्या आत तुलनात्मक वृक्षाची निवड केली जाते। ते तुलनात्मक वृक्ष 1, 2, 3, 4, 5 पर्यंत सीमित राहतात। ते आम्ही निवड करणार आहोत। तुलना वृक्ष
वृक्ष हे असे वृक्ष असतात जे उमेदवार वृक्षाच्या बाजूचे एकाच वृक्ष समूहातील एकाच वयाचे निवड वृक्ष आणि अधिक वृक्षांपेक्षा जास्त चांगल्या जमिनीत वाढतात व ज्याच्याशी तुलना करून निवड वृक्ष निवडले जातात. ते समूहातील सर्वोत्कृष्ट वृक्ष असून संवर्धन करण्यासाठी निवडलेल्या पीक गुणधर्माचे असतात. निवड होण्यासाठी लागणारे सर्व कॅरेक्टर्स या झाडामध्ये दिसून येत आहे. बोल क्लिअर आहे, फ्लुटिंग नाही आहे, कोणत्याही प्रकारचा रोग लागलेला नाही आहे, ब्रांचिंग नाही आहे. हे जर बघायचं असलं, याची तुलना जर करायची म्हटलं आपण तर बाजूचं झाड बघा, हे पण एकाच प्रजातीचं झाड आहे, हे बघा. आणि दुसरं याला पण बघता येईल आपल्याला. तिसरा हे जे झाड आहे दूरचं, याला पण आपल्याला बघता येईल. याची पण गोलाई जवळपास त्या झाडा इतकीच आहे, परंतु याला थोडा वाक आलेला आहे, बेंड आलेला आहे आणि ब्रांचिंग फार खालून सुरुवात झालेली आहे. तसंच याच भागातलं दुसरं झाड जे आहे हे सुद्धा बेंड झालेलं आहे. गोलाई दोन्ही झाडाची सारखीच आहे, हाईट पण जवळपास सारखी आहे, परंतु याला इथे बेंड आलेला आहे. तसंच आपण जर वरती बघितलं तर याच्या ब्रांचिंगसुद्धा झालेला आहे आणि जो कॅनोपी आहे, जो झाडाचा घेर आहे वरचा, तो घेर व्यवस्थित नाही आहे. त्यामुळे म्हणून याला कॅन्डिडेट प्लस टी म्हणून निवड करता येणार नाही. प्रतवारी ही खालील लक्षणांवरून केली जाते. प्रतवारी करताना निवडलेल्या वृक्षांच्या उंचीचे मोजमाप केले जाते. मोजमाप करताना वृक्षांपासूनचे किमान अंतर त्यांच्या उंची एवढे असले पाहिजे. वृक्षांपासूनचे अंतर जितके जास्त तितके उंचीचे मोजमाप अचूक. छाती उंचीवरील झाडाचा व्यास. प्रतवारी करताना टेपच्या सहाय्याने निवडलेल्या वृक्षाची 1.35 मीटर उंचीवरील गोलाई मोजावी. 1.37 मीटर इथं आलेलं आहे. त्या ठिकाणी गोलाई घ्यायची असल्यामुळे प्लस मार्क करायची आहे आणि तिथून गोलाई घ्यायची आहे. 1.37 मीटरवर याची गोलाई आहे 97 सेंटीमीटर. विस्ताराचा व्यास. वृक्षाच्या विस्ताराचा व्यास काढण्यासाठी विस्ताराच्या बाह्यकडा जमिनीवर निश्चित करून त्यामधील अंतर काढावे. हां, छत्राचा विस्तार किती आहे? हां, 7.70 मीटर. आता उत्तर दक्षिण भागात सगळ्यात जास्त लांब असलेली फांदीचा छत्रव्यास तुम्ही पहा खालचा. 8 मीटर. किती आहे छत्रव्यास? 8 मीटर. 8 मीटर. खोडाचा आकार. अपेक्षित आदर्श खोडापेक्षा वृक्षाच्या खोडात किती फरक आहे हे तळाची गोलाई, बाक आणि पीड, बुंध्यांचा वाक आणि बुंध्यावरील गाठी, बुंध्यांचे एक दिशाने झुकणे, गोलपणा यावरून ठरवावे. फांदीने खोडाशी केलेला कोन. फांदीने खोडाशी केलेला कोन जास्त असणे चांगले. हा मोजण्यासाठी काही वेळा तळापासून तिसरी फांदी गृहीत धरली जाते. फांदींचा व्यास. फांदींचा व्यास कमी असावा. वृक्ष समूहातील इतर वृक्षांच्या तुलनेत आणि त्या वृक्षांच्या आकाराच्या तुलनेत फांदींचा व्यासाची नोंद करावी. फांद्या गळण्याची क्षमता. प्रतवारीसाठी लांब व सरळ खोड अपेक्षित आहे. त्यामुळे जिवंत शेंड्याखाली जुन्या फांद्या, धुमारे व रॅमिकॉर्म याची नोंद केली जाते. शेंड्यांचे वर्चस्व किंवा बेचके. प्रतवारीसाठी बेचके नसलेले सरळ खोड चांगले समजले जाते. मोजमाप करताना वृक्षाच्या पहिल्या जिवंत फांदीपर्यंतची उंची मोजली जाते व त्याची वृक्षाच्या उंचीशी टक्केवारी काढली जाते. काष्ठ गुणधर्म. काष्ठ गुणधर्म काढण्यासाठी विशिष्ट गुरुत्व व तंतूची लांबी प्रयोगशाळेत मोजावी. बोररच्या सहाय्याने लाकडाचा नमुना घेतला जातो. प्रयोगशाळा चाचणी होईपर्यंत नमुने खुणा केलेल्या पिशव्यात अथवा पेट्यात ठेवले जाते. वृक्षांचे छायाचित्र. वृक्षांच्या प्रतवारी तक्त्यात निवड वृक्षांच्या छायाचित्रांचा समावेश केला जातो. प्रतवारीनंतर प्रत्येक उमेदवार वृक्षाच्या गुणविशेषास तुलना वृक्षांच्या गुणानुसार कमी अथवा अधिक गुण दिले जातात. या गुणांच्या मूल्यांकनाचे निकष.
उंची श्रेष्ठत्व या मूल्यांकनाचा पहिला निकष आहे. यामध्ये जर उंची 10% कमी असेल तर त्याला 0 गुण दिले जातात. जर उंची 10 ते 11% असेल तर 1 गुण, 12 ते 13% असेल तर 2 गुण, 14 ते 15% 3 गुण, 16 ते 17% 4 गुण, 18 ते 19% 20 गुण आणि 20%पेक्षा जास्त असेल तर त्याला 6 गुण दिले जातात. आकारमानावरून गुण देताना निवड वृक्षाच्या आकारमानाला 5 तुलना वृक्षांच्या सरासरी आकारमानाने भागले जाते. तुलना वृक्षापेक्षा 10% जास्त आकारमानाच्या भागाला 1 गुण जास्त द्यावा. विस्तारावरून गुण ठरवताना निवड वृक्षाची तुलना 5 तुलना वृक्षांशी करावी. विस्ताराचे श्रेष्ठत्व, पानांची दाटी, विस्ताराची काल्पनिक त्रिज्या, विस्ताराची रचना या मुद्द्यावर त्याचे श्रेष्ठत्व ठरवावे आणि त्याला 0 ते 5 गुण द्यावेत. सरळपणा यावरून गुण देताना निवड वृक्षाच्या सरळपणाचा काल्पनिक अंदाज घ्यावा आणि त्याप्रमाणे त्याला 0 ते 5 पैकी गुण द्यावेत. फांद्या गळण्याची क्षमता ठरवताना निवड वृक्षाची प्रत्येक तुलना वृक्षाशी तुलना करावी. निवड वृक्षाच्या तळाकडील मेलेल्या किंवा जिवंत फांद्यांच्या गळण्याची क्षमता तुलना वृक्षांसारखी असेल तर 0 गुण द्यावे. जर निवड वृक्षाची क्षमता तुलना वृक्षापेक्षा जास्त असेल तर 1 ते 3 गुण द्यावेत. फांद्यांच्या व्यासावरून गुण देताना जर फांद्यांचा व्यास सरासरी एवढा असेल तर 0 गुण, नाहीतर 1 किंवा 2 गुण द्यावेत. हे गुण देताना निवड वृक्षाची काल्पनिक तुलना केली जाते. फांद्यांच्या कोनाच्या निकषावर गुण देताना जर कोन सरासरी एवढा असेल तर 0 गुण आणि जर कोन सरळ असेल तर 1 किंवा 2 गुण दिले जातात. फांद्यांचा कोनसुद्धा काल्पनिकपणे ठरवला जातो. अशा प्रकारे वेगवेगळ्या उमेदवार वृक्षांना मिळालेल्या गुणांची बेरीज केली जाते आणि या गुणांची त्या क्षेत्रातील इतर उमेदवार वृक्षांच्या गुणांशी तुलना केली जाते. ज्या वृक्षाला सर्वात जास्त गुण मिळतात त्या वृक्षाची अधिक वृक्ष म्हणून निवड केली जाते. अधिक वृक्ष निवडताना क्षेत्र व वृक्ष समूहाचा नकाशा तयार करावा. या नकाशावर निवड वृक्ष दाखवावेत. तसेच निवड वृक्षाचे स्थळ मूल्यांकनही करावे. स्थळ मूल्यांकन करताना क्षेत्राच्या पर्यावरणाचा विचार करावा. जर क्षेत्रातील पर्यावरण वेगवेगळे असेल तर प्रत्येक निवड वृक्षासाठी वेगवेगळे मूल्यांकन करावे आणि पर्यावरण एकसारखे असेल तर संपूर्ण क्षेत्रासाठी प्रातिनिधिक स्थळवर्णन करावे.